काय माहिती मी NCDCची आजच्या या दिव्य मराठी अशा वर्तमानपत्रात आमच्या तालुक्याची सहकारी जी सूतगिरणी असते ते सूतगिरणीची जाहीर लिलावाची नोटीस आम्ही साऱ्या शेतकऱ्यांनी वाचली आणि सारे शेतकरी हताश झाले चोपड्या तालुक्यातील. मित्रांनो, आम्ही सारे शेतकरी एकत्र येऊन या NCDCची जी नोटीस पाहिली तर साऱ्या शेतकऱ्यांना धक्काच बसला. 108 कोटी 51 लाख रुपयाची नोटीस म्हणजे शेतकरी भरतील कुठून? तर माझे एक NCDCला एकच सांगणं आहे, सर्वसाधारण शेतकरी म्हणून, त्या संस्थेच्या सभासद म्हणून, की माझ्या तालुक्यातील कष्टकऱ्याचे तिथं अतोनात मेहनत करून पैसे जमवून ही संस्था उभी राहिलेली आहे. हे सारं संचालक मंडळ भ्रष्टाचारी होतं, तिथले चेअरमन भ्रष्टाचारी होते, म्हणून यांनी अतोनातप्रमाणे भ्रष्टाचार केलेला, म्हणून या संस्थेवर 108 कोटी कर्ज झालं. मी नेहमी सांगत असतो, आमचे कार्यसम्राट आमदार साहेबांनी एकच चोपड्या तालुक्यातील संस्था ताब्यात घेतली आणि ती संस्था कुठे नावारूपाला आली, बाजार समिती. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जेवढेही चोपड्या तालुक्यात संस्था आहेत ते अधोगतीला आणि डबगेला नेण्याचे काम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी या चोपड्याच्या माझ्या कष्टकरी जनतेचे यांनी दिशाभूल आणि लूट केलेली आहे. मी माझ्या शेतकऱ्यांमार्फत मी एकच कळकळीची विनंती करतो या संस्थेच्या संस्थाचालकांना आणि या NCDCच्या अधिकाऱ्यांना, या तात्काळ या संस्थेच्या जेवढेही संचालक मंडळ असेल, चेअरमन असतील, यांच्या आजच्या आज घडीला यांच्या प्रॉपर्टी सीज करायला तुम्ही हव्यात आणि माझ्या कष्टकऱ्याची ही संस्था वाचायला हवी. मित्रांनो, मी एकच सांगतो, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून इथं माझ्या कष्टकऱ्याचे 3000 पासून तर 5000 पर्यंत सभासद यांनी गोळा केलेले आहेत. मी जाहीरप्रमाणे सांगतोय कैलास बापूंना, बापू तुम्ही या संस्थेत जे मशिनरी आणल्या त्या तुम्ही चुकीच्या आणल्या आणि त्या अवाजवी प्रमाणात त्या खरेदी केल्यात, त्यात माझ्या शेतकऱ्याच्या अतोनात प्रमाणे नुकसान झालं. मी हे आपल्यासमोर जाहीर करतो आणि यांचा निषेध व्यक्त करतो.